राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूच्या संदर्भात अनेक दावे जे आहेत ते सध्या केले जाताना पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्याबरोबर आहेत। शशिकांतजी, खरं तर सातत्याने अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणात अनेक दावे केले जातात आहेत। स्वतः रोहित पवार पत्रकार परिषदा घेऊन एकापाठोपाठ एक महत्त्वाच्या माहिती समोर घेताना पाहायला मिळतात। व्हीएसआर कंपनीची फक्त 4च विमानं जी आहेत ती आतापर्यंत ग्राउंड करण्यात आलेली आहे। तुमची आता पुढची मागणी काय आहे सध्या? है, मला एक कळत नाही की आम्ही मागणी म्हणजे सभागृहामध्ये पण केली आहे। आज तर सभागृहामध्ये चर्चा स्वीकारली जाईल, ठेवली जाईल अशा प्रकारचं सभापतींनी सांगितलं होतं। गेल्या 4 दिवसापासून सभागृहामध्ये चर्चा, जे आम्ही आयुध वापरलेला आहे, स्थगन वापरला होता, त्यानंतर ते स्थगन बाजूला ठेवून अल्पकालीन चर्चा ठेवलेली आहे, ती सुद्धा आज लावली गेली नसेल। आम्ही सभापतींना विचारणार आहोत। 2 आठवडे झाल्यानंतर सुद्धा गेल्या महिनाभरामध्ये या महाराष्ट्र ढवळून निघाला, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप झालेले आहे। असे आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर सरकारकडून खुलासा होणं गरजेचं आहे, पण कुठल्याही प्रकारचा खुलासा होत नाही। यामध्ये आम्हाला खरं म्हटलं तर मागणी करायची आहे। माझ्या माहितीप्रमाणे या आठवड्यामध्ये चर्चा घेतली नाही तर त्यामध्ये आम्हाला 100% संशय व्यक्त करावा लागेल आणि त्याच्या पद्धतीने मग पुढची भूमिका आम्हाला ठरवावं लागेल। एक गोष्ट, स्थगन, चर्चा, नार्को टेस्ट, त्याचबरोबर CID CBIची मागणी केल्यानंतर त्याची प्रगती काय, 2 वैमानिकांना तुम्ही बोलवलं का, ते वैमानिक कुठं आहे, त्याबरोबर या ठिकाणी जो वैमानिक गेला त्याच्याबाबतीत शंका व्यक्त केलेली आहे। अनेक प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आणि ते या आठवड्यात जर मिळालं नाही तर आम्हाला वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल। खरं तर पण या सगळ्या प्रकरणात CIDचा तपास सुरू आहे। जे व्हीएसआर कंपनीचे मालक आहेत VK सिंग, ते स्वतः त्यांची पुणे CIDने तब्बल 8 तास चौकशी केली। ते 2 दिवस सातत्यानं तपासाला सहकार्य करतायत। आता त्यांचं एक स्टेटमेंट समोर आलेलं पाहायला मिळतं पुणे CIDकडे, की या सगळ्या विमान अपघातामध्ये जो पायलट होता सुमित कपूर यांचाच कुठेतरी दोष आहे म्हणून अशा पद्धतीचा स्टेटमेंट जे आहे ते VK सिंग यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। मग आम्ही त्याच्यावरच बोलत होतो ना, की पायलट 2 अचानक रद्द होतात। सकाळी 7 वाजता कुठं ट्रॅफिक मुंबईला आहे मला माहीत नाही, पण ते पायलट ट्रॅफिकमध्ये अडकले म्हणून आले नाही असं मला कळलं, खरं खोटं माहीत नाही। आणि त्याचबरोबर एक पायलट जो आहे ज्याच्यावर मागच्या वेळेला ताशेरे ओढले होते, तोच पायलट तिथे गेला आणि तो पायलट आता दोषी आहे अशा प्रकारचा जर मालकच म्हणत असेल तर तो संशयाला पुष्टी होते। माझ्या माहितीप्रमाणे आता त्या पायलटनी विमा उतरवला होता का नाही होता याचा खुलासा करणं गरजेचं आहे। तो जर त्यांनी उतरवला असेल तर मग तो सिरियस मॅटर आहे। मला वाटतं की त्यांनी जर कबूल केला असेल तर नार्को टेस्ट करण्यात यावी अशी आमची मागणी असेल। परंतु कोणाकोणाची नार्को टेस्ट करण्यात यावी या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक जणांची नावं समोर येताना पाहायला मिळतात। स्वतः तुमचे पक्षाचे आमदार आहेत रोहित पवार, ते सातत्यानं प्रफुल्ल पटेल यांचं उघडपणे नाव घेतात आहेत। आता तर त्यांनी ट्विट केलेलं आहे की VK सिंगचे जे पुत्र आहेत रोहित सिंग यांच्या लग्नाला देखील प्रफुल्ल पटेल हे स्वतः उपस्थित होते। त्या सगळ्या संदर्भात प्रफुल्ल पटेलांनीच माध्यमांसमोर येऊन बोलावं अशा पद्धतीचं आव्हान ते करताना पाहायला मिळतात। मग ज्या ज्या लोकांची नावं या सगळ्या अपघाती मृत्यूमध्ये येतात त्या सगळ्यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। माझ्या माहितीप्रमाणे प्रथमतः ज्या पद्धतीने आरोप झालेले आहेत त्याच्या अँगलनी किंवा सरळ पद्धतीने चौकशी करावी। त्या चौकशी करताना निपक्षपणाने करावी। त्यात कुठल्याही प्रकारला कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये, कारण महाराष्ट्राचा एक नेता गेलेला आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होऊ नये ही आमची प्राथमिक स्वतः आणि काय ते लपून राहत नाही। मला वाटतं की या संदर्भामध्ये प्रथमतः ज्या लोकांची नार्को टेस्ट करावीशी वाटते त्या लोकांची पहिली मालक असतील किंवा बाकीचे कोण असतील त्यांची नार्को टेस्ट करावी, त्यातून सत्य बाहेर यावं अशी आमची इच्छा आहे। परंतु प्रफुल्ल पटेलांचं नाव देखील समोर येतं आहे। आता रोहित पवार प्रफुल्ल पटेलांचं नाव घेतात आहेत। प्रफुल्ल पटेलांची जवळीक सगळ्या या लोकांशी होती असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मग आता प्रफुल्ल पटेलांची देखील नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे का? नाही, आता ती मागणी जी आहे प्रफुल्ल पटेलांची नार्को टेस्ट वगैरे याची प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांचा कुठंही आढळलेला असेल तर तशा प्रकारची चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर तशा प्रकारची कारवाई करणं गरजेचं आहे। परंतु सातत्यानं प्रफुल्ल पटेल यांनीच शेवटचा कॉल केलेला होता अशा पद्धतीने देखील रोहित पवारांनी एक दावा जो आहे तो पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला होता। त्यानंतर स्वतः प्रफुल्ल पटेलांनी मान्य केलं की तो शेवटचा कॉल अजित पवारांना माझाच होता। त्यामुळे कुठेतरी रोहित पवारांनी दावा केला की त्या कॉलमुळेच दादा
गाडीनं न जाता खरं तर विमानानं पुढच्या दिवशी सकाळी गेले, अशा पद्धतीचा दावा रोहित पवारांचा होता. त्यामुळेच शंका बळावते की प्रफुल्ल पटेलांची नार्को टेस्ट होणं ही गरजेचं आहे का? ही मागणी आता रोहित पवारांनी केलेली आहे. त्याच मागणीचा पुनरुच्चार आम्ही करतोय. पहिलं शासनाकडून खुलासा, राज्य सरकारकडून गृह खात्याकडून खुलासा काय होतं चर्चेतून बघतो. त्या चर्चेमध्ये आम्हाला काही हिंक लागली ज्याचा रोहित पवारने आरोप केले तर तशी मागणी आम्ही करू. खरं तर राज्यसभेवरती आता शरद पवार यांची बिनविरोध निवड होताना पाहायला मिळते. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भातल्या चर्चा सातत्यानंच होत होत्या, परंतु पवारांना ज्यावेळेस राज्यसभा देण्याची वेळ मवियाकडनं आली त्याच्या अगोदर सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रितपणाच्या चर्चा काही झालेल्या होत्या का? संयुक्त राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार शरद पवार असणार, अशा संदर्भातच्या काही चर्चा किंवा बोलणी तुमच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी झालेली का? जो विषय संपला त्या विषयावर आता चर्चा का करतोय मला कळत नाही. आता आम्ही स्पष्टपणाने सांगितलं की तो विषय अजितदादा गेल्याने संपलेला आहे. आता त्याच्यानंतर कोण बातम्या सोडतो, कोण बातम्या उठवतं याला आम्ही महत्त्व देत नाही. आमचं म्हणणं असं आहे, ज्या विषयाची दारं बंद झाली असतील आता पाठी लागण्यात अर्थ नाही. आम्ही पाठी लागणार नाही आणि लागत नव्हतो. त्याविषयी जयंत पाटील यांनी खुलासा करून टाकलेला. मी पण खुलासा करतो की आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतो आहोत. जे काही होती चर्चा ती आता पूर्णपणाने थांबलेली आहे. परंतु तुमच्याकडनं शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मावियामधनं अर्ज भरणार होते शरद पवार, त्याच्या अगोदर तुमच्याकडनं प्रस्ताव गेलेला नव्हता. ह्या चर्चा कोण उठवतंय मग? नाही, मला माहीत नाही त्याची चर्चा काय. बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. त्या चर्चेचा योग्य वेळी आम्ही त्या ठिकाणी चर्चा ज्यावेळेला हे होईल, वेळ येईल त्यावेळेला योग्य वेळी त्याचा पूर्णपणाने ज्या काही चर्चा अजितदादावर झाल्या त्या सविस्तरपणे आम्ही मांडू. आता तो विषय सध्या तरी आम्ही त्याला महत्त्व देणार नाही. मला वाटतं कोण उठवतो काय मला काही कल्पना नाही. ह्यात राजकारण होऊ नये आमची प्रामाणिक इच्छा आहे. आता याच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक कोण राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल आणि ते नाव जर बाहेर आलं तर मग त्याच्या बाबतीमध्ये सविस्तरपणे अजितदादांबरोबर काय काय चर्चा झाल्या त्या आम्ही योग्य वेळी आम्ही निश्चितपणाने जाहीर करू. अजितदादांनी काय बोललेलं मग तुम्हाला? कारण की अनेक दावे समोर येताना पाहायला मिळतात. स्वतः अमोल कोल्हे तुमचे खासदार म्हणतात की मला प्रदेशाध्यक्ष करणार होते दादा म्हणून, अशा पद्धतीचा देखील दावा तुमचे खासदार अमोल कोल्हे करतात. मग ह्याच्या व्यतिरिक्त अधिकची माहिती तुमच्याबरोबर अजित पवारांनी काही दिलेली होती का? याच्या बाबतीमध्ये मला काय माहीत नाही आहे, परंतु बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्या गोष्टी आता आम्ही संपवलेल्या आहेत. ज्यावेळेला योग्य वेळ वाटेल त्यावेळेला मी त्याचा खुलासा करेन. अजित पवारांच्या पक्षात काही आलबेल नव्हतं? अजित पवारांनी तुमच्यासोबत काही मी याच्याबद्दल काही वक्तव्य करणार नाही. दादांच्या बरोबर काय आमच्या चर्चा झाल्या, राजकीय रणनीती काय ठरली, पुढच्या निवडणुका कशा लढवायच्या, पुढे कसं जायचं हे यावर सविस्तरपणे चर्चा झाली होती. त्या चर्चेवर आता आम्ही या ठिकाणी दादा गेल्याने तो विषय संपून गेलेला. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मृत्यूच्या संदर्भात जे कोणी प्राथमिक पद्धतीने ज्यांचं नाव समोर येणार आहे त्या सगळ्या लोकांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.